नमस्कार. चला तर आज आपण वनस्पतींच्या या अफाट आणि हिरव्यागार दुनियेत एक चक्कर मारूया. आपण पाहणार आहोत की शास्त्रज्ञ या अगणित वनस्पतींना कसं ओळखतात, त्यांची नीट मांडणी कशी करतात आणि त्यामागचं शास्त्र काय आहे. कधी विचार केलाय की आपल्या आजूबाजूला जी हिरवीगार झाडं, वेली दिसतात, त्यांच्यात नक्की काय रहस्य दडलंय, त्यांची रचना कशी असते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील वनस्पतींच्या वर्गीकरणातून. चला, संकल्पना आणि उदाहरणांच्या मदतीने हा प्रवास सोप्पा करूया. तर सगळ्यात आधी वनस्पती सृष्टी म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे ते सजीव आहेत जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. प्रकाश संश्लेषण नावाची एक अफलातून प्रक्रिया वापरून ते सूर्यप्रकाशापासून ऊर्जा मिळवतात आणि म्हणूनच पृथ्वीवरच्या संपूर्ण जीवसृष्टीचा मूळ आधार याच वनस्पती आहेत. पण थांबा, वनस्पतींच्या तर लाखो प्रजाती आहेत. मग शास्त्रज्ञ या सगळ्यांचा अभ्यास कसा करत असतील? विचार करा, एखाद्या मोठ्या लायब्ररीत जर पुस्तकं कशीही टाकलेली असतील तर आपल्याला हवं ते पुस्तक सापडेल का? नाही ना. म्हणूनच वर्गीकरण खूप महत्वाचं आहे. आता आपण जरा खोलात शिरूया. वनस्पतीशास्त्रज्ञ काय करतात? तर ते प्रत्येक वनस्पतीला काही निकषांवर तपासतात. जणू काही त्यांच्याकडे एक तयार चेकलिस्टच असते आणि त्यावरून ते ठरवतात की कोणत्या वनस्पतीला कोणत्या गटात ठेवायचं. हीच आहे ती चेकलिस्ट. फक्त 4 सोपे प्रश्न. पहिला, वनस्पतीला मूळ, खोड, पानं असे वेगवेगळे भाग आहेत का? दुसरा, पाणी आणि अन्न पोचवण्यासाठी आतमध्ये काही खास व्यवस्था आहे का? तिसरा, ती बिया तयार करते का? आणि चौथा, जर बिया असतील तर त्या फळाच्या आत आहेत की बाहेर? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला थेट योग्य गटापर्यंत घेऊन जातात. तर 1883 मध्ये HR नावाच्या शास्त्रज्ञाने या प्रश्नांच्या आधारावर वनस्पती सृष्टीचे 2 मोठे भाग केले. एक, अबीजपत्री म्हणजे ज्यांना फुलं किंवा बिया येत नाहीत, आणि दुसरा, बीजपत्री म्हणजे ज्या वनस्पती बिया तयार करतात. आपल्या प्रवासातला हा पहिला आणि सगळ्यात मोठा टप्पा आहे. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या ग्रुपपासून, अबीजपत्री वनस्पतींपासून. या जगात बिया नसतात, तर मग प्रजनन कसं होतं? तेच आपण आता पाहणार आहोत. या गटात मुख्य 3 विभाग आहेत. चला एकेकाची ओळख करून घेऊया. तर पहिला विभाग आहे थॅलोफायटा. यांची रचना इतकी साधी असते की यांना मूळ, खोड, पान असं काही वेगळं ओळखताच येत नाही. या एकसंध रचनेला थॅलस म्हणतात. आपण यांनाच शैवाल किंवा ॲल्गे म्हणून ओळखतो आणि हे बहुतेक करून पाण्यातच आढळतात. हे बघा, इथे आपल्याला थॅलोफायटाची काही उत्तम उदाहरणं दिसतायत. डावीकडे आहे उल्वा आणि उजवीकडे आहे कारा. जरी यांची मूळ रचना अगदी साधी असली तरी त्यांच्या आकारात आणि रंगात किती विविधता आहे हे या चित्रांवरून आपल्या लक्षात येतं. पण आयुष्यभर पाण्यात राहणं कसं चालेल? वनस्पतींना पुढे जायचं होतं, जमिनीवर आपलं अस्तित्व निर्माण करायचं होतं आणि पाण्यातून जमिनीवर येणं हे काही सोपं नव्हतं. त्यासाठी त्यांच्या रचनेत मोठे बदल होणं गरजेचं होतं. आणि इथेच एंट्री होते ब्रायोफायटाची. यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर असं म्हणतात. का? कारण बेडकासारखंच हे जमिनीवर राहतात, पण प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची मदत लागतेच. या वनस्पती म्हणजे पाण्यातील आणि जमिनीवरील जीवनामधला एक महत्त्वाचा पूल आहेत. पावसाळ्यात भिंतीवर किंवा विटांवर जो मऊ हिरवा गालिचा तयार होतो ना, तेच हे मॉस आणि मार्केन्शिया. यांना खरी मुळं नसतात, पण मुळांसारखे छोटे अवयव असतात ज्यांना मुलाभा म्हणतात. यांचं काम फक्त जमिनीला धरून ठेवणं इतकंच असतं. आता वनस्पती जमिनीवर तर आल्या, पण त्यांना आता आकाशाकडे झेप घ्यायची होती, उंच वाढायचं होतं आणि त्यासाठी त्यांना गरज होती एका मोठ्या अपग्रेडची. शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पाणी आणि अन्न पोचवणारी एक अंतर्गत पाईपलाईन. आणि हे अपग्रेड आपल्याला दिसतं टेरिडोफायटा या विभागात. यांच्यामध्ये पहिल्यांदाच जलवाहिनी म्हणजे जायलम आणि रसवाहिनी म्हणजे फ्लोएम सारख्या खास ऊती तयार झाल्या. हीच ती अंतर्गत पाणीपुरवठा प्रणाली, ज्यामुळे त्या खूप मोठ्या आणि मजबूत होऊ शकल्या. याचं सगळ्यात उत्तम आणि आपल्या ओळखीचं उदाहरण म्हणजे नेचे म्हणजेच फन. बागेत, घरात शोभेसाठी लावलेली ही वनस्पती आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. ही याच महत्त्वाच्या उत्क्रांतीच्या टप्प्याचं प्रतिनिधित्व करते. पण इथे गंमत आहे. एवढं सगळं अपग्रेड होऊनही या वनस्पती अजूनही बिया तयार करत नाहीत.
त्यांच्या पानाच्या मागच्या बाजूला छोटे छोटे ठिपके दिसतात ना, ते बीजाणू असतात आणि त्यातूनच नवीन रोप तयार होतं. म्हणूनच या अजूनही अबीजपत्री गटातच येतात. आणि आता आपण येतोय वनस्पतींच्या दुनियेतल्या एका क्रांतीकडे, एका गेम चेंजिंग शोधाकडे. आणि तो शोध म्हणजे बिया. बियांमुळे वनस्पतींचं प्रजनन आणि प्रसार खूपच प्रभावी झाला, ज्यामुळे त्या कोणत्याही वातावरणात सहज टिकू शकल्या. बीजपत्रीमधला पहिला गट आहे अनावर्त बीजी. जिम्नोस्पर्म या शब्दाचा अर्थच आहे नग्न बीज. म्हणजे यांची बीजे आंब्यासारखी किंवा चिकूसारखी फळाच्या आत बंद नसतात, तर ती शंकूच्या पाकळ्यांवर उघडी पडलेली असतात. अरे, ही तर आपली सगळी ओळखीची झाडं आहेत. सायकस, क्रिसमस ट्री म्हणून वापरलं जाणारं पाईनचं झाड, आपल्या बागेतली मोरपंखी आणि उंच उंच वाढणारं देवदारचं झाड, ही सगळी झाडं याच गटात येतात. ती वर्षानुवर्षे हिरवीगार राहतात. तर चला पटकन एक नजर टाकूया आपल्या प्रवासावर. आपण सुरुवात केली थॅलोफायटाच्या साध्या जलीय रचनेपासून, मग ब्रायोफायटाने जमिनीवर पहिलं पाऊल टाकलं. टेरिडोफायटामध्ये अंतर्गत पाणी पुरवठ्याची सोय झाली आणि शेवटी बीजपत्री वनस्पतींनी बियांचा शोध लावला. खरं तर ही वर्गीकरण पद्धती म्हणजे वनस्पतींच्या विकासाचीच एक सुंदर गोष्ट आहे. याचा अर्थ काय? तर वर्गीकरण म्हणजे केवळ नावं लक्षात ठेवणं नाहीये. ही वनस्पतींमधील नाती, त्यांचा लाखो वर्षांचा इतिहास आणि निसर्गाची अद्भुत रचना समजून घेण्याची एक जबरदस्त पद्धत आहे. आज आपल्याला जेवढ्या वनस्पती माहीत आहेत, त्यांना ही व्यवस्था एका सूत्रात बांधते. पण विचार करा, भविष्यात अशी एखादी वनस्पती सापडली जी या सगळ्या नियमांना अपवाद असेल तर काय होईल मग? विज्ञान कधीच थांबत नाही आणि असेच प्रश्न आपल्याला नवनवीन शोधांकडे घेऊन जातात.